जय श्रीराम, जय बजरंगबली। आज मी जे काही बोलणार आहे ते फक्त शब्द नाहीत, तो एक आवाज आहे जो कदाचित तुमच्या मनात अनेक दिवसांपासून अडकून पडला आहे। आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येकासाठी आहे ज्याचं मन कधीच शांत बसत नाही, ज्याचं शरीर थकतं पण मन मात्र रात्रभर धावत असतं, आणि ज्याच्या मनात रोज एकच प्रश्न घर करतो की माझं पुढे काय होणार। मित्रांनो, ओव्हरथिंकिंग ही अशी सवय आहे जी माणसाला आतून हळूहळू पोखरत जाते। एक विचार संपतो न संपतो तोच दुसरा उभा राहतो। जे होऊन गेले ते आपण बदलू शकत नाही, आणि जे होणार आहे ते पूर्णपणे आपल्या हातात नाही, तरीही हे मन त्याचं गोष्टी चघळत राहतं। रात्री उशीवर डोकं ठेवलं की शरीर थकतं, पण डोक्यात विचारांचे चक्र सुरूच राहतं। मी तसं का बोललो, त्या दिवशी असं घडायला नको होतं, उद्या जर सगळं बिघडलं तर असे विचार हळूहळू स्ट्रेस बनतात आणि त्याचं रूपांतर एका न दिसणाऱ्या भीतीमध्ये होतं। जेव्हा मनावर दडपण येतं तेव्हा श्वास जड होतो, छातीत धडधड वाढते आणि आपल्याला वाटतं की आपण एकटे आहोत। आपल्याला कोणी समजून घेणारं नाही, कोणाचा आधार नाही, आणि सगळ्यात जास्त दुःख देणारी गोष्ट म्हणजे इतका त्रास होत असतानाही आपण जगासमोर मात्र मी ठीक आहे असंच म्हणत राहतो। पण खरं सांगू, आपण ठीक नसतो, आपण फक्त कसं तरी टिकून असतो। आणि इथेच आपल्याला हनुमान भक्तीचा खरा अर्थ समजतो। हनुमान म्हणजे फक्त शक्तीचा देव नाही, हनुमान म्हणजे अथांग धैर्य आणि निश्चिंत मन। हनुमान कधीच ओव्हरथिंकिंग करत नाहीत, कारण त्यांचा पूर्ण विश्वास प्रभू रामावर आहे। त्यांना माहीत आहे की जोपर्यंत ते रामाच्या कार्यात आहेत तोपर्यंत ते एकटे नाहीत। जिथे असा अतूट विश्वास असतो तिथे भीतीला जागा उरत नाही। एक तरुण होता, मेहनती होता, प्रामाणिक होता, पण मनातून पूर्णपणे थकलेला होता। करिअरची चिंता, घराची जबाबदारी आणि भविष्याची भीती या सगळ्यामुळे बाहेरून हसणारा हा मुलगा आतून रोज तुटत होता। एक दिवस तो हनुमान मंदिरात गेला। त्याने काही मोठं मागितलं नाही, फक्त डोळे मिटले आणि एवढंच म्हणाला की बजरंगबली, मला सगळं सोडून पळायचं नाहीये, फक्त माझं मन शांत करा, मी खूप थकलोय। त्या दिवसापासून त्याने एक नियम केला, कोणत्याही अपेक्षेशिवाय रोज फक्त 5 मिनिटे हनुमान चालीसा ऐकायची। सुरुवातीला काहीच फरक वाटला नाही, पण हळूहळू चमत्कार घडला। विचार येत होते पण ते आता त्याला त्रास देत नव्हते। त्याला एक गोष्ट उमजली होती की माझ्या हातात सगळं नाही, पण माझ्या पाठीशी कुणीतरी महाबली उभा आहे। हनुमान चालीसा म्हणजे केवळ मंत्र नाहीत, ते मनासाठी एक मलम आहेत। नासै रोग हरे सब पीरा याचा अर्थ फक्त शारीरिक आजार नाही, तर मनातील नकारात्मकतेचा आजारही ते दूर करतात। भूतपिशाचे निकट नाही, आवय म्हणजे बाहेरची संकट तर सोडाच, पण मनातील भीतीचे विचारही जवळ येत नाहीत। जेव्हा आपण चालीसा ऐकतो तेव्हा मनाला खात्री पटते की आपण सुरक्षित आहोत। जर तुम्ही आज हे ऐकत असाल तर कदाचित तुमच्या मनालाही आधाराची गरज आहे। त्यासाठी फार काही करायची गरज नाही। रोज सकाळी किंवा झोपण्यापूर्वी 5 मिनिटं फोन बाजूला ठेवा, डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि मनाला सांगा की मी सुरक्षित आहे, हनुमान माझ्यासोबत आहेत। लक्षात ठेवा, तुम्ही कमजोर नाही आहात, तुम्ही खूप काळ मजबूत राहिलात म्हणून आता थकले आहात, आणि मजबूत माणसालाही कधीतरी आधाराची गरज असते। हनुमान भक्ती तुमची संकटं जादूने संपवणार नाही, पण त्या संकटांच्या डोळ्यात डोळे घालून उभं राहण्याची ताकद नक्कीच देईल। जिथे हनुमानाचा विश्वास आहे तिथे भीती टिकत नाही आणि ओव्हरथिंकिंग हळूहळू शांत होतं। जय श्रीराम, जय बजरंगबली। जर हा आवाज तुमच्या मनापर्यंत पोहोचला असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनातलं ओझं कमेंटमध्ये लिहून आज मोकळे व्हा। प्रभू तुमच्या पाठीशी आहेत।